बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात राजकीय महाभारत। खासदार संजय राऊतांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना कृष्णाची उपमा दिली, तर स्वतःला महाभारतातील संजय आणि पक्षात नव्याने दाखल झालेल्या बेटकर यांना सहदेवाची उपमा दिली आहे। त्याचं झालं असं की मंगळवारी मुंबईत मातोश्रीवर रत्नागिरीमधील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला। त्यावेळी राऊतांनी हे वक्तव्य केलं, पण त्यावरून आता नव्या राजकीय वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाभारतातली 3 प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत। उद्धव म्हणजे श्रीकृष्ण, संजय आहे आणि सहदेव हे फार महत्त्वाचं पात्र होतं। धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर कोण असेल तर तो सहदेव होता। आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे। दरम्यान ठाकरेंनी पुन्हा एकदा कोकणावर लक्ष केंद्रित केलं आहे। कोकण पादाक्रांत करण्यासाठी त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर कोकणातील एक शिलेदार गळाला लावण्याचा प्रयत्न केला जातोय। काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांचा पक्षप्रवेश त्याच रणनीतीचा एक भाग असल्याचं बोललं जातंय। तर यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल सत्ताधाऱ्यांवर केला। शिवसेनेला अनेक लोक गेले आणि मोठे झाले, पण त्यांना मोठं करणारे शिवसैनिक माझ्यासोबत असल्याचं ते म्हणाले। दरम्यान कोकण पुन्हा एकदा पादाक्रांत करणार असं म्हणत कोकण दौऱ्याची त्यांनी घोषणा केली। त्यासोबतच पुन्हा एकदा एसएनसी असा उल्लेख करत उपमुख्यमंत्री शिंदेंवरही टीका केली। तर संजय राऊतांनी महाभारतातील जे पात्र आहेत त्यांच्याशी तुलना करत उद्धव ठाकरेंना श्रीकृष्ण म्हटलंय। दरम्यान कोकण पुन्हा पादाक्रांत करणार असा यलगार उद्धव ठाकरेंनी केला आहे, बघूयात। म्हणजे आपण म्हणाल की कोकणामध्ये एक पाऊल टाका, नुसतं एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पादाक्रांत करणार। बघू पण याच्यामध्ये, कारण काही वेळेला असं होतं, हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला तर म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय, हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता। कसा कोणी विजय मिळवला, काय केलं, या सगळ्या गोष्टी आता सुरस कथा या बाहेर यायला लागलेल्या आहेत। दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष तो म्हणजे शिवसेना, आणि शिवसेना एकच आहे। दुसरे ते कोण आहेत? एसएनसी ते लोकच म्हणतात एसएनसी। ही सगळी लोक त्यांना काय तेंडा नाही, बुडका नाही, नुसतं कशाला तरी स्वतःच्या लाभापायी लोभापायी ही केलेली माणसं आहेत। गेलात मोठे झालात ठीक आहे, पण तुम्हाला ज्यांनी मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे।